आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष अगदी खुसखुशीत 15 ते 20 मिनिटात तयार होणारे सुदामा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। नैवेद्यासाठी वेगवेगळे प्रकार घराघरांमध्ये केले जातात, पण असे हे लाडू तुम्ही एकदा नक्की करून बघा। एक तर नैवेद्यासाठी करू शकता किंवा अगदी खाण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करू शकता। 1.5 ते 2 महिने अजिबात खराब होत नाही, खवट होत नाही। मुलांसाठी तुम्ही नक्की करून बघा। शिवाय हे लाडू बनवण्यासाठी अजिबात गुळाचा पाक करावा लागत नाही। अर्धा चमचा तुपामध्ये भरपूर लाडू तयार होतात, अत्यंत पौष्टिक लाडू। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे। इथे आपण 1 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात रोज आपण जे कांदे पोह्यांसाठी जाड पोहे वापरतो ना, अगदी तेच पोहे घेतलेले आहे।